प्रदीप शांताराम पटवर्धन. प्रदीप पटवर्धन यांचा जन्म 1 जानेवारी 1958 रोजी गिरगाव, मुंबई येथे झाला. वडील पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये हेड क्लर्क होते. त्यांची आई म्युनिसिपल शाळेमध्ये संगीत शिक्षिका होती. शाळेत असतानाच प्रदीप यांना नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या आई उषा पटवर्धन या नाटकात काम करायच्या. आईकडूनच अभिनयाचा वारसा प्रदीप यांच्यामध्येही आला होता. शालेय महाविद्यालयीन जीवनात नाटक हे प्रदीप यांचं वेड बनलं. पण हे क्षेत्र अस्थिर असल्याने या क्षेत्रात करिअर करू नये असं आईचं मात्र म्हणणं होतं. प्रदीप यांनी आर्यन हायस्कूल या गिरगावमध्ये असलेल्या शाळेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच प्रदीप अभ्यासात हुशार होते. 1ली ते 7वी त्याने कधीच पहिला नंबर सोडला नाही. पण नंतर मात्र हा नंबर घसरत गेला. अगदी 11वीत ते 2दा नापासही झाले आणि आईबाबांचं टेन्शन वाढलं. आता या पोराचं होणार कसं असं म्हणत बाबा डोक्यावर हात मारून बसले. 2 प्रयत्नांनंतर 11वीत काठावर पास झाल्यावर प्रदीप यांनी मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच कॉलेजमध्ये त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला पोराला नाटकात बक्षिसं मिळताना पाहून आईबाबांना बरं वाटायचं. पण नंतर वय वाढू लागल्यानंतर आपल्या पोराला नोकरी नाही म्हटल्यावर आईबाबाच्या टेन्शनमध्ये आणखीन भर पडली. BComपर्यंत ते कसे बसे पोहोचले. सोबत नाटकही सुरूच होतं. एकांकिका स्पर्धेत काम करत असल्यामुळे रात्री बेरात्री घरी यायचे. नंतर आईला याचा खूपच त्रास व्हायला लागला. अगदी एक दिवस आई त्यांना म्हणाली सुद्धा, मला अटॅक वगैरे येईल, तू हे असं वागणं बंद कर, नाटक बंद कर. त्यानंतर एक वेळ अशी आली की त्यांना घरून कडक शब्दात तंबी दिली गेली. या वर्षभरात नोकरी बघ, नाही तर पुढच्या वर्षीपासून बोरिवलीत रिक्षा चालवायला जायचं. खूप जास्त झाली तुझी नाटकं. कारण त्याआधी प्रदीप यांनी अनेक नोकऱ्या केल्या होत्या. अगदी हॉटेलात ग्लास पुसण्याचं काम केलं, सेल्स बॉय म्हणून काम केलं, रिझर्व्ह बँकेत 25 रुपये रोजाने टायपिस्ट होते. पण मनासारखी नोकरी नव्हती, त्यामुळे आईला त्यांच्या नोकरीची चिंता होती. सुदैवाने पुढे त्यांना 1983 साली बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लागली. तेव्हा त्यांच्या आईने सांगितलं, आता तू नोकरी नाही सोडायची, पण नाटकही सोडू नकोस. प्रदीप पटवर्धन यांनी नाटकासाठी खूप संघर्ष केला. सुरुवातीच्या काळात व्यावसायिक नाटकांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. नसानसात नाटक भिनलेल्या अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यात नाटकाच्या निमित्ताने एक कोरून राहणारी गोष्ट घडली आहे. ज्या प्रदीप पटवर्धन यांची नाळ मराठी रंगभूमीशी वयाच्या 10व्या वर्षापासून जुळली, त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी नाट्य स्पर्धेचं परीक्षण करण्याचं काम केलं. तेच त्यांच्या आयुष्यातील नाटकाशी जोडलेलं अखेरचं काम ठरलं. दरम्यान सुरुवातीला रिझर्व्ह बँक आणि त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करून प्रदीप यांनी नाटक, सिनेमा यामधून त्यांच्या अभिनयाचं दर्शन घडवलं. नाटक क्षेत्राविषयी नाखुश असलेल्या त्यांच्या आईसाठी प्रदीप यांनी नोकरी आणि नाटक या दोन्हीमधील समतोल अगदी नीट सांभाळला. आई त्यांच्यासाठी सर्वस्व होती. आंतरबँक एकांकिका स्पर्धा ते गाजवू लागले. मुंबईतील गिरगावसारख्या भागात त्यांचं सारं आयुष्य गेलं. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी यासह उत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये प्रदीप यांच्यातील अभिनय फुलत गेला. मोरूची मावशी हे त्यांचं प्रचंड गाजलेलं नाटक. या नाटकामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. एक विनोदी अभिनेते म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जायचे. विनोदाचे टायमिंग हजर जबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरतच गेली. या नाटकातील त्यांची भूमिका खूपच गाजली. विनोदाचं टायमिंग त्यांना गवसलं होतं. संवाद फेक ही त्यांची खासियत होती. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रशांत दामले यांच्यासोबत प्रदीप पटवर्धन हे नाव मराठी मनोरंजन क्षेत्रात नावारूपाला आलं. 1, 2, 3, 4, चष्मे बहादूर, नवरा माझा नवसाचा, एक शोध, भुताळलेला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक फुल 4 हाफ, थँक्यू विठ्ठला, पोलीस लाईन, गोळाबेरीज हे प्रदीप पटवर्धन यांचे गाजलेले सिनेमे. महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मोरूची मावशीसाठी तर त्यांनी पायाला भिंगरी बांधली. पण एका अपघातामुळे त्यांना हे नाटक सोडावं लागलं. प्रदीप पटवर्धन हा सामान्यांचा चेहरा होता. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत गिरगावकर म्हणूनच ते जगले. प्रदीप पटवर्धन यांना त्यांच्या जवळची माणसं पट्ट्या या नावाने ओळखत. गिरगावच्या झावबावाडी दहीहंडीच्या उत्सवात गिरगावचा हा पट्या भान हरपून नाचायचा.
प्रदीप यांचा चेहरा म्हणूनच सर्वसामान्यांना आपला वाटायचा. मी कलाकार आहे, तो स्टेजवर. एरवी मी सर्वसामान्य माणूस आहे असं प्रदीप नेहमीच म्हणायचे. प्रदीप पटवर्धन यांचं लग्न सुवर्ण रेहान जाधव यांच्याशी झालं होतं. प्रदीप आणि सुवर्ण रेहा अनेक वर्षांपासून वेगळे झाले. प्रदीप एकटेच राहत होते. त्यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन मराठी चित्रपट सिनेसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक आहे. गिरगाव येथील निवासस्थानी वयाच्या 65व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65व्या वर्षीसुद्धा ते अत्यंत सक्रिय होते. त्यांना इतर कोणताही आजार नव्हता. अगदी आदल्या दिवशीसुद्धा ते एका नाट्यस्पर्धेचे परीक्षक होते. प्रदीप नेहमीच आमच्या आठवणीत राहतील.